तो कोकणात इतकी हिरवाई आहे, मात्र दुसरीकडे मराठवाड्यात पावसानं प्रचंड ओढ दिली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईचं सावट हे गडद होत चाललंय। प्रशासनाच्या अहवालानुसार 7 जुलै रोजी या विभागात 200 टँकर सुरू होते आणि 16 जुलैला ही संख्या थेट 347 वर जाऊन पोहोचली। म्हणजे अवघ्या 9 दिवसात 147 टँकरची वाढ झाली आहे। आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही तर भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्रशासनाकडून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा असं आवाहन वारंवार केलं जात आहे। मराठवाड्यातली ही स्थिती गेल्या काही काळामध्ये भीषण होताना पाहायला मिळते, कारण पाऊस हा या भागामध्ये होत नाहीये आणि अर्थातच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी मात्र टँकरची व्यवस्था करावी लागते। दिवसेंदिवस टँकरची संख्या देखील वाढत चालली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सध्याची कशी स्थिती आहे मराठवाड्यातली। मराठवाड्यात पाणी टंचाईचं गडद सावट आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या 151 टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। त्या पाठोपाठ जालन्यामध्ये 109 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर बीडमध्ये 67 टँकर लागतायत। नांदेडमध्ये 15 टँकर सध्या लागतायत। त्या पाठोपाठ धाराशिवमध्ये 3 टँकरची आवश्यकता भासतीये, तर लातूरमध्ये 1 टँकर लागतोय। हिंगोलीमध्ये 1 टँकरची सध्या आवश्यकता आहे। परभणीमध्ये सध्या टँकर्स लागत नाहीयेत। तर मराठवाड्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं ठाकलंय। खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं अनेक भागातील पिकं धोक्यात आली आहेत। यंदा मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत पेरणीचं प्रमाण अत्यंत कमी आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। अनेक ठिकाणची पेरणी झाली आहे, मात्र आता रोपमानं टाकू लागली आहेत। जूनचा दुसरा आठवडा गेला तरी बी पाऊस आला नाही। शेतकऱ्यांना इकून तिकून थोडाफार पाऊस पडला, त्यावेळेस लागवड केली, त्यात कुठं मुठं उगले, त्यात खूप तोडे वगैरे पडले। ते इकून तिकून आता जुलैचा बी जुलैचा दुसरा आठवडा संपत आला, आता पुराचा महिना गेला संपता, त्यावेळेस एक पावसात थेंब बी नाही आलेला। कुठं मुठं उगम शक्ती झाली, त्यात आता पावसानं खूप दडी मारलेली। आता जर 4-5 दिवसात पाऊस नाही आला तर शेतकऱ्याचं पूर्ण पिकं जळून जातात। आणि त्यात जर खता औषधं घेतले तर बॅग आता 2300 काहीतरी रुपयाला, 20 23 रुपयाला बॅग आहे। पहिला ना मागच्या वर्षी जर म्हणलं तर 1300 रुपयाला बॅग होती, 2013ची, आता 2300 रुपयाला। खूप डिफरन्स झाला, त्यात शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे।